शेतकरी कामगार पक्षातर्फे खालापूर तालुक्यातील सांगडेवाडी येथे असणाऱ्या इमॅजिका ॲडलॅब्सवर 30 नोव्हेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे। माजी आमदार विवेक पाटील, आमदार धैर्यशील पाटील, शेका पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, महेंद्र थोरवे हे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत। हा मोर्चा 30 नोव्हेंबर रोजी देवनावे गावातून निघणार आहे। नोकर भरती स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे। हे अम्युजमेंट पार्क उभारताना ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या आहेत त्यांना अद्याप संपूर्ण मोबदला न मिळाल्याने त्यांच्यात फसगत झाल्याची भावना आहे। तसेच ॲडलॅब्सच्या शेजारील कलोते धरणातून पाण्याचा बेहिशोबी उपसा पार्कसाठी करण्यात येतो, त्यामुळे या कलोते धरणातील पाणी आजूबाजूच्या गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी मिळत नाही। त्यामुळे या गावकऱ्यांच्यात ॲडलॅब्स विषयी असंतोष खदखदत आहे। या पार्कच्या माध्यमातून जे लघु उद्योग निर्माण होतात त्यात स्थानिकांना डावललं जातंय। तसेच या पार्कमध्ये येणाऱ्या लोकांमुळे येथील रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होते। ॲडलॅब्स इमॅजिकामध्ये येणाऱ्या गाड्यांमुळे येथील रस्ते देखील खराब होत आहेत। या सर्व समस्यांना केंद्रस्थानी ठेवून शेतकरी कामगार पक्षातर्फे ॲडलॅब्सवर जोरदार धडक देण्यात येणार आहे।